हे बघा आईला म्हणायली आरसा धर आणि चेहऱ्याला लावायली फेरायला लावली. सानू कोण शिकवलं ग? अय बाबा तिथं पैस गावरे तिथं बसल्या पाण्याच्या. हे बघा अशी पूर्णाची पोळी चालू आहे करणं. ती अगोदर साधी केली मम्मीने. सानू शांत बस, सानू शांत बस. तर स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णव सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला म्हटलं होतं मी वैष्णवी तिकडे गेलेली आहे, तर तिला सांगितलं होतं व्हिडिओ बनव म्हणून. आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रह खातीर आणि सगळ्यांच्या कमेंटच्या खातीर तिनं व्हिडिओ बनवलेला आहे तिचा. आणि बऱ्यापैकी मला तरी आवडला आहे, कारण सुरुवात आहे त्याच्यामुळं एकदम मस्त असं वाटतंय मला. आता तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओ. तर ती म्हणे कसा वाटला ते बघा म्हणे, नसन चांगला तर कट करा म्हणे. म्हणलं नाही सगळं व्यवस्थित आहे आणि असेच बनवत राहा म्हणे. तुमचा थोडासा टाका म्हणे त्याच्यात, कारण मला काही एवढं काही खास जमलेला नाहीये. पण बऱ्यापैकी काही ठिकाणी ती बोलली नाहीये, बाकी ठिकाणी बोललेली आहे. आणि व्हिडिओची क्लिअरिटी जरा कमी आलेली, कारण तिला अजून माहित नाही कॅमेरा कोणत्या साईडला पकडायचा, कसा पकडायचा. तर तरी पण प्रयत्न चांगले केलेले. आणि तुम्हाला सानूची गंमत बघायला मिळेल, तिथं पण कशी मजा करायला लागली. कारण तिला असं काहीच नाही की इकडं राहिली तर इकडच्यांची ओढ, जिकडं जाईल तिकडं काय राहील फोन करून आईपाशी सगळ्या गोष्टी सांगते, काय केलं काय नाही, कुठं आली, काय खाल्लं. हा, आणि तुम्हाला सांगतोय तिचा ड्रेस, तिला बाजारातून काय आणलं, तिकडचा पण बाजार होता, काय आणलं काय नाही सगळं तुम्हाला तिच्या ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि व्हिडिओ मला वाटतंय तुम्ही कंटिन्यू करावा, कारण कसं आहे माहितीये का, काहीतरी प्रयत्न करते त्याच्यासाठी म्हणतोय, बाकी काही नाहीये. आणि तिकडची तिनं सगळं रेसिपी तिचं सगळं दाखवलेलं आहे, येण्याचं जाण्याचं. तर सानूचं आणि आजीचं आत्ता सकाळी बोलणं झालंय, तर जास्त काही बोलत नाहीये. नाही करे तुला लय बडबड करू लागली वाटतं. काय म्हणतो गेले आई तू काय करायली? काल एक कारनामा केला, चॉकलेट खाती आणि नानाला म्हणते नाना पप्पाला सांगू नका मी चॉकलेट खाल्लं. नाही काय सांगू नका ना आई. एक बाई आली म्हणे नेऊ का तुला, नेऊ का तुला. हा का. दुकानात आली चॉकलेट. आणि एक मोठं सरप्राईज आहे वैष्णवीला, तिथं आमचे एक सबस्क्रायबर आहे आणि त्या ताई आल्या होत्या तिला भेटायला. आई आपले व्हिडिओ बघून ते भेटायला आल्या होत्या तिला तिथे. हा, घरी आल्या, चहा फोटो गिटो काढला, थोडा तिने व्हिडिओ पण घेतला वाटतं. आणि तिनं मला सांगितलंय, मी व्हिडिओ बघितला त्याच्यात पण बघितलंय की त्या भेटायला आल्या. असाच आमच्यापासून म्हणजे कसं आहे माहितीये का, आम्हाला पण व्हिडिओ बनवायला मजा येईल नाही, त्याच्या आधी तिनं कधीच व्हिडिओ बनवला नसतात ते. आणि तिला सगळ्यात मोठी भीती आहे की कॅमेरा पुढं कसं बोलायचं काय करायचं नाही का. पण सगळ्या कमेंट हे ते वाचते, ते तिला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे थोडंफार ती करतीये. तर मस्त वाटतंय, कारण कसं आहे माहितीये का, व्हिडिओ करणं म्हणजे सोपी गोष्ट आहे पण बोलायला लय अवघड आहे. त्याच्यामुळं तिला सांगितलं सगळ्यांनी, तुम्ही पण कमेंट करून सांगितलं, तुमच्या पण मनापासून धन्यवाद. कारण कसं असतं माहितीये का, आम्ही सांगण्यात आणि तुम्ही म्हणजे व्हिडिओ बघून कमेंट करून सांगण्यात वेगळीच मजा आहे. कारण तिनं तिच्या स्वतःच्या यानं वाचल्या त्या कमेंट आणि सुरू केलंय. तर एकदम मस्त आहे. आता रोजचे तिकडचे बघायला भेटेल तुम्हाला, थोडंफार इकडचा थोडंफार तिकडचा. तर चला तिथं पैस गावरे तिथं बसल्या पाण्याच्या. पप्पाला त्याला बसू द्या आम्हाला सगळे. विमलचे फोटो आणून लागत नाही का? कोण आहे सानू? हाय का ओळखीच आहे? ए पुरी कोण उशीर लागला बाई यायला? सानू हे कोण आहे? सानू हे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे सांग, बोल ना. मावशी कोण आहे? आणि हे आजी. सानू कुठे आलो? आणि आणखीन
आणखीन कोणाकडे आलो? बशी काढ जरा. हे बघा इकडं चहाच करणं चालू आहे. एकटा हातपाय धुतले मी, पाणी पिलं, चहा. बशी काय 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 करायचं? तुझ पप्पा आले का ग? अरे तुझ पप्पा इकडे बाय वरती बघ ना. असं चालू आहे. हे कोण आहे ग सानू? हे कोण आहे? हिचं नाव काय आहे ग? काय नाव? हा हा मावशी, गौरी मावशी. पडशी पडशी. आता नवीन नवीन 2-3 दिवस जाणार नाही तुमच्याकडं. कोणते बिस्किट खायचे? नंतर मग ओळखीची झाल्यावर हॅपी? जाईल. तिला हॅप्पी आवडतो, पण नाही कसा आधीच दे. खोकला ते यायला तरी सर्दी झाली क्रॅक जे कसा. दूध चहा दे तिला. दूध चहा. काय आहे तू? पोरीना आल्या आल्याच कोणता कारस्थाना केला पा. फॅरन लावलीची पुडी सगळी बोटावर लावून घेतली, तेव्हा हाताला लावायली. आल्या आल्या दुकानात आली आधी बबना त्याला भेटायला. बाजू. सानू काय करायली? अय काय करायली? लावू नाही तोंडाला. लावत नसते ते. आमच्या बबना आत्या पुण्याला आल्या होत्या. कस काय बबना आत्या? हो ना, गाडी जरा लेट आली ना. 4च वाजले घरी यायला. 1:30-2ची गाडी 3ला आली. सानू काय करायली? आय काय करते? लावत नसते बाई ते तोंडाला. लहान बाळ लावू नाही. हे बघा आईला म्हणायली आरसा धर आणि चेहऱ्याला लावायली फॅरन लावली. सानू कोण शिकवलं का? अय कोणत्या? हा मावशीचं नाव काय आहे? मावशीचं नाव काय आहे? हो का. मामाचं नाव काय आहे? आणि ह्या आजीचं नाव काय आहे? ह्या आजीचं नाव काय आहे? काय नाव आहे ह्या आजीचं नाव? माहिती आहे का तुला? ओळखीची आहे का? आ तुझ्या ओळखीची आहे का? इकडे बघ ना. हे बाय तुझ्या आहे का? आहे करायला मम्मी. हो का. आज मला पाहून सारे यांच्याकडं पुरणाची पोळी आली नाही. आज तर यांनी लगेच चालू केलं स्वयंपाकाचं. आता दररोज एक एक आहे का? तुम्हाला मी दररोज एक एक म्हणजे एक मेनू दाखवणार आहे. काय काय करणार आहे काय काय नाही, तर तुम्हाला बघायला आवडेल का ते पण सांगा कमेंट करून. आज पुरणाची पोळी आहे ना. पुरणाची पोळी भजे आहे ना. उद्या काय करायचं काय तू सांग. तुझ्या आवडीचं काय करायचं तुला खायला? हो काय पाहून विचार करायचं दुसरं. कसं आहे, बाईच्या जातीला माहेरची जास्त ओढ असते आणि माहेरी असं बिनधास्त राहिल्यासारखं वाटतं. म्हणजे आई असल्यावर सगळ्या गोष्टी भेटतात मिळतात. समजा घरी तर करतो आपण, समजा सासरी तर राहतो करतो खातो, पण मग नवीन चव नवीन हे ते सगळं चांगलं वाटतं. आणि सानूला पण खूप म्हणजे यांना बघण्याची इच्छा होती. सानूला पण हा ना. तरी 4-5 महिने झाले होते. मी उन्हाळ्यात आले होते. सानूचा बर्थडे झाला होता मार्चमध्ये, तेव्हा हा एप्रिलमध्ये आले. नंतर आम्ही मेमध्ये पुण्यालाच गेलो. तर पुरणाच्या पोळ्या मी दाखवूनच तुम्हाला हे कशा करतात. तर कोणाकोणाची करण्याची पद्धत वेगळी असते. कोणाकोणाच्या कशा फुगता कोणाच्या फुगत नाही. ते तुम्हाला बघायचे असेल तर रेसिपी बघून घ्या. तर सानू सांगता सानू दुकानात गेली. ती आता बबना आत्याला काही सोडत नाही. आत्या चालूच ठेवल. आज यांच्याकडे पाणी आलेलं आहे. आता किती दिवसानंतर येतं पाणी? 15 दिवसानंतर. हो का. हां 15 दिवसानंतर पाणी येतं. लय म्हणजे उन्हाळ्यात येतच नाही सहसा. 2-2 महिने येत नाही. आता येतं नाही तर उन्हाळ्याचं लय कठीण आहे. आता पावसाळा हिवाळा येतं. जर पाणी आले लवकर तर आम्ही विकत घेतो. हो का. मग घ्यावंच लागत असेल ना.
अशा प्रकारे हे बघा अशी पुरणाची पोळी चालू आहे करणं. ती अगोदर साधी केली मम्मीने. सानू शांत बस, सानू शांत बस. मम्मी खूप छान पोळ्या करते, साध्या पण पुरणाच्या पण. मला आवडत्या साध्या पण त्याच्या आजच्या पोळ्या, आणि पुरणाच्या पण आवडत्या. आणि सानूची अशी बडबड चालू आहे, सगळ्याला बोलायली मोकळी झाली लगे आली तर. सानू म्हणली होती की मम्मीला की पुरणाची पोळी करा आजी मला. म्हणलं कर मग पुरणाची पोळी, जाऊ दे. हे इकडे भज्यासाठी तेल ठेवलेलं आहे कढई. शेगडीवर नाही जमत आहे ना मम्मी, शेगडी लय फुल राहते ना. आमच्या तिथं पण तसंच शेगडी लय फुल राहते. खीर केली काय? नाही दुधाचं दुधाच बरं आहे. मला खीर नाही आवडत थोडी. तुला काय आवडतं आणखी? धपाटे, एक दिवस डोसे, समोसे पण खूप चांगले करते. समोशाची पण रेसिपी दाखवून मी तुम्हाला. हे बघा पोळी तव्यावर टाकली तिने. सानूची बडबड बडबड चालूच आहे. तिला काही फरक नाही इथलचा आणि तिथलचा, सगळं सारखं आहे सध्या. हे बघा बडबड बडबड दारात उभी राहून. काय करायचं आणखी सांगू? काय करायचं तुला? पोळी खायची का भाकर खायची? पाणी प्यायचं का? ते बघा पोळी फुगलेली आहे. या गरम गरम जेवण करायला. पुरणाची पोळी, भजे, खीर, हे दूध. हा ना, हे बघा एकदम छान पोळी झालेली आहे. कमेंट करून नक्की सांगा कशी काय झालेली इथं. आणि इकडे बघा कसं काय करायली का? असं मग घरी पण असंच आहे. बरण्याचे झाकणं उघडल, हे करल.